तुमकां सगळ्यांक प्रेस आमचे जे भाव आसा आनी आमची भयण आसा तांकां सगळ्यांक खूब जाणां भयणी आहा तांकां सगळ्यांक योगार आनी सगळ्यांत मेन म्हटल्यार ह्या नवीन वर्साची उनुनीत सगळ्यांत परबीं गोंयचो सगळ्यांत व्हडलो प्रादेशीक पक्ष म्हटल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी. ह्या पार्टीची सुरवात पॉलिटिकली 2021 डिसेंबराच्यान चालू जाली. बट पार्टीचे जे काम असले नाजाल्यार आजचे जे काम असले ते काम 2017 मार्च पासून चालू असले. गेली 7 वर्सां सातत्यान लोकांच्या समस्यांचेर आवाज काढून लोकांमदीं वचून लोकांचे प्रश्न घेवन गांवागांवान वचून वाड्यार वचून हो रेव्होल्युशनरी पक्ष आयज उबो जालो. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जेन्ना ऑफिशियली पॉलिटिक्सान जेन्ना देवलो आनी ऑफिशियली इलेक्शन जेन्ना कंटेस्ट केले तेन्ना खूबशे अडचणी आमकां येयले. कित्याक आमी सगळे नवीन आसले, आमकां कोण गॉडफादर नासलो. पॉलिटिकली कशें वचपाचें, इलेक्शन कशें कंटेस्ट करपाचें तो म्हायती दिवपाक नाल्यार हेचो एक्सपर्ट आमच्या कडेन नासलो. आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हटल्यार इलेक्शन कंटेस्ट करपाक जो फंड जाय आसलो तो आमच्या कडेन नासलो. तरी आसतना 2022 इलेक्शन कंटेस्ट करून गोंयची सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी म्हणून रेव्होल्युशनरी गोवन्स जावपाक पावली. आनी हेका लागून सगळ्या लोकांचे आमी आभार मानता की तुमी आमकां आयज ह्या पोजिशनाचेर हाडून दवरले. ते जाल्या उपरांत लोकसभाचे इलेक्शन जाले. लोकसभाच्या इलेक्शनाक आमी आमची 2 सिटां घालून आमी परते इलेक्शन कंटेस्ट केले. आनी त्या इलेक्शनाक ज्या रितीन आमकां एक्सपेक्टेड आसलो असो रिजल्ट आमकां मेळोंक ना, नाल्यार असो रिजल्ट आमकां लोकांनी दिवंक ना. हे जावन फाटले 7 म्हयने जाले रेव्होल्युशनरी गोवन्स एज अ पार्टी लेवल आमची एक्टिविटी सामके कमी आसले आनी सामके कमी आमी दवरले. आमचो आमदार आरजीपीचो एकटोच जो आमदार आसा विरेश बोरकर हो कंटिन्युअस हे 7 म्हयने लोकां वांगडा आसलो. लोकांचे जे विशय येताले, जे मेन मुद्दे गोंयभर चलताले त्या मुद्द्यांचेर तो उलयतालो. थंय वचून आपलो आवाज पक्षाच्या वाटेर तो सदांच काडटालो. तो मागीर एसेंब्लीन जावं एसेंब्लीच्या भायर जावं. आमचे एमएलए आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर लक्ष दिलें, आपल्या मतदारसंघाचेर लक्ष दिलें आनी तेंचे कितलींशींच वर्सां दुर्लक्षीत आसलेले विशय आसा ते विशय तेणी सुटावे केले. तो उदकाचो जावं तो रस्त्याचो जावं जे बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर ते कॉन्स्टिट्युएन्सीन नासले ते दिवपाक ऑपोजिशन एमएलए आसतना सुद्धा ऑफिसांचे पायऱ्यो चडोन मिनिस्टरांक मेळोन, ऑफिसरांक मेळोन, इंजिनियरांक मेळोन खूबशीं कामां तेंच्यांनी करून घेतली. बट आमी थोडे दीस वोगी रावले म्हटल्यार खुबश्या जाणांक दिसले की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आतां सोंपलो, हो उजो घालावलो आनी हो फुटबॉल आहा तो पंक्चर जालो. खुबशे मेसेजी येवपाक लागले, खुबशे आर्टिकलां येवपाक लागली, फेसबुकाचेर पोस्ट येवपाक लागले, कमेंट येवपाक लागले.
आणि ऑपोजिशन आसा तितून बीजेपी आसा, काँग्रेस आसा, आप आसा, गोवा फॉरवर्ड आसा, एमजीपी आसा, सगळे जे पार्टी आहा ते प्रीमॅच्युअरली सेलिब्रेट करपाक लागले की आता तांकां प्रश्न विचारपी कोण ना, आता जातले तर फक्त भितरल्या भितर सेटिंगां आणि या सेटिंगाचेच राजकारण जे इतली वर्सां चलत येयला तेच फुडें चलतले म्हणून तांकां खूब बरें दिसलें आनी तेंच्यांनी सेलिब्रेशन चालू केलें. आमच्या भुरग्यांक मेळटा थंय तोंड करप, ग्रुपांनी मेसेजीस घालप, पोस्ट घालप, मेळटा थंय कमेंट मारप, हे सगळे ह्या 7 म्हयने चलले. एज अ पार्टी प्रेसिडेंट हांवूय 7 म्हयने ओपनली मिडिया फुड्यार येवंक ना. तुम्ही कितलेशेच मिडियाचे आमचे फ्रेंड्स आसा ते म्हाका फोन करताले न्यूजाक लागून न्हू तर विचारपूस करपाक की बाबा कितें जालें, खंय आसा. हांव सगळ्यांक सॉरी म्हणपाक सोदता की तुमचे फोन हांवें घेवंक ना, तुमकां रिप्लाय करूंक ना. तेजें रिजनूय सांगता कित्याक तें. हे सगळे 7 म्हयने जे असले ते म्हाका लागून आनी पार्टीक लागून खूब टफ आसले, कित्याक जो लोकसभेचो रिजल्ट आमकां मेळ्ळो त्या रिजल्टान खूब आमकां शिकवण मेळ्ळी. ह्या 3 वर्सांच्या आमच्या ह्या राजकारणाच्या प्रवासान आमकां ह्या राजकारणान थोडे गजाली शिकयले, ह्या राजकारण्यांनी थोडे गजाली शिकयले आनी खुबशे गजाली आमकां लोकांनी शिकयले, ह्या वोटर्सांनी शिकयले. आमी ओगी असले तेन्ना जे सेलिब्रेशन जाताले भितर थोड्या पार्टींचे प्रेसिडेंटूय असले, ते तोंड मारताले आमकां, तोंडे मारताले की टायगर खंय आसा. टायगराचे मेव सुद्दां आयकपाक येना, डरकाळी सोडून मेव सुद्दां आयकपाक येना. मनाक दिसताले गोंयांत विशय जाताले, इश्यू जाताले आनी 7 वर्सां कंटिन्युअस आमचे सगळे पणाक लावन पर्सनल लायफ, फायनान्शियल लायफ, प्रोफेशनल लायफ हे सगळे पणाक लावन 7 वर्सां कंटिन्युअस ग्राउंडाचेर आसप आनी लोकांक लागून प्रामाणीकपणान ऑनेस्टीन झुजप ही एक सादी गजाल नासली. हेतून कितलेशेच क्रांतिकारी गोंयभर वांटेकार असले आनी अजून वांटेकार आसात. तर जेन्ना विशय जाताले तेन्ना आमकांय दिसताले की खंय तरी उलोवचें, म्हाकाय दिसताले की उलोवचो, मिडिया फुड्यान येवचो, आवाज काडचो, ही फायट करची. पूण गेले 7 वर्सां जेन्ना आमी हे सगळें करताले आनी जेन्ना आमकां ह्या दोनूय इलेक्शनांचो रिजल्ट येता तो पण आमी चिंतले की खंय तरी आमी चुकता, खंय तरी आमची चूक जाता, खंय तरी मिस्टेक आसा. जेन्ना खंयचे वॉर आसता भितर बारीक बारीक बॅटल्स आसता, तशी गोंय वाचोवपाचें जे वॉर आसा, गोंयचे अस्तित्व टिकोवन दवरपाचें आनी गोंयकारांचें अस्तित्व टिकोवन दवरपाचें जे वॉर आसा, हो आमचो एक लॉंग टर्म गोल आसा. तितून हे 2 बॅटल जाले, 2022 जाले, 2024 जाले. 2022 वी वर हॅपी ज्या रितीन आमकां सपोर्ट मेळ्ळो, ज्या रितीन आमकां वोट मेळ्ळे. बट आमी चिंतलें की 2024 निश्चित हे वोट वाडटले, कित्याक आमी 2022 जाल्या उपरांत ऑपोजिशन पार्टी म्हणून एकूच पार्टी गोंयभर एक्टिव्ह आसली. गोंयभरच्या गांवांनी ही पार्टी वचून आवाज काडटाली, ती म्हटल्यार आरजेपी, जेंच्यांनी रेस्ट घेवंक ना. ज्या पार्टीन आपले कॅन्डिडेट पयलीं डिक्लेअर केले, ज्या पार्टीन इलेक्शनाक वयता म्हणून पयलीं डिक्लेअर केले आनी ज्या पार्टीचे कॅन्डिडेट लोकां वांगडा नॉन स्टॉप 2 वर्सां आसले. जाल्यार जेन्ना हे बॅटल आमच्या मना सारकें जावंक ना, जाल्यार आमकां भितर यश मेळोंक ना, तेन्ना आमी एज अ पार्टी प्रेसिडेंट म्हाका कॉल घेवचो पडलो. खंय तरी ही जी धांवपळ आसा ती खंय तरी स्टॉप करची पडली.
ही धावपळ स्टॉप करून जे आमचे कितें चुकला नाल्यार खंय आमी कमी पडटा हे चिंतपाक लागून थोडो टाइम घेवपाचो म्हणून आमी विचार केलो. तर हांव मागता प्रेस भवन की तुमच्या माध्यमांतल्यान आमची जी चळवळ आसा, आमची जी क्रांती आसा ही लोकां मेरेन तुम्ही पावोवची आणि सगळे गोंयकारांक अपील करता की ही जी क्रांती आमी आता परत रिलोड केल्ली आसा, रेव्होल्युशन जे रिलोड केल्ले आसा, हे रेव्होल्युशनान ह्या क्रांतीन तुम्ही आमकां साथ दिवचो, तुम्ही वाटेकार जावचे. कित्याक तुमचो जर सपोर्ट ना, तुमचो जर आधार ना जाल्यार ही मशाल व्हडली जावची ना, उजो व्हडलो जावचो ना, रेव्होल्युशन व्हडलें जावचें ना. आनी आमचे जे ओर आसा, आमचो जो एंड गोल आसा, गोंय हातीन घेवपाचे, गोंयकारांक न्याय दिवपाचो, गोंयची जमनी सेफगार्ड करपाचे, गोंयची आयडेंटिटी सेफगार्ड करपाचे, ते केन्नाच आमचे पूर्ण जावचे ना. तेका लागून तुमकां सगळ्यांक अपील करता की ह्या रेव्होल्युशनान तुम्ही वाटेकार जायात आणि जसो साथ तुम्ही आमकां दिल्ल्या त्याच्या पयलीं त्याच्याहून चड साथ दिवन गोंय वाटोवपाक आमकां मदत करात. आतां जर आमच्या पार्टीचे अस्तित्व आमी दवरलें जे दुसऱ्या वांगडा डायल्यूट जावपाचे ना, जे करप्ट फोर्सीस जे तेन्ना एकठांय जाल्ले गोंय वाचोवपाक आनी थोडे रिलीजनूय वाचोवपाक. आयज रिलीजनाचे कोणाक पडलेले ना, गोंयचे कोणाक पडलेले ना, प्रत्येकाक पडला आपल्या सिटाचेर. आयज आम आदमी पार्टी आनी काँग्रेस जे आमकां बी टीम म्हणटाले, जे प्रेसिडेंट रस्त्यार रावन बोव मारताले आमी बी टीम बी टीम बी टीम बी टीम. आयज दिल्ली जर तुम्ही पळयत, काँग्रेसीन 350 कोटी केजरीवालाक स्कॅम केला म्हणून त्यांच्यानी आरोप लायलो. राहुल गांधीन सांगले की आम आदमी पार्टीच्या अगेन्स्ट तुम्ही ऑल आउट वचा म्हणून. आणि केजरीवाल आणि मोदी हे जे प्रॉमिसेस करतात हे फेकुलीचे करता, हे दोघांमध्ये अजिबात फरक ना म्हणून त्यांच्यानी सांगले. हे इतले झाले असताना सुद्धा आयज फक्त आपले स्वार्थी राजकारण करपाक, आपली सीटां गोंयान सेव्ह करपाक, पार्टी न्हू सीटां प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल सीट साल्वार करपाक आपल्या पार्टीच्या नॅशनल लिडराचो नाजाल्यार फाउंडराचो डिसरिस्पेक्ट जाता, इन्सल्ट जाता म्हणून त्यांच्या काळजान दुखाना. आयज राहुल गांधी केजरीवालाचो इन्सल्ट करता, केजरीवाल राहुल गांधीचो इन्सल्ट करता, काँग्रेस आम आदमीचेर चडटा आनी तेजेर चडटा, पूण गोंयांत तांकां फरक पडना. जे इतले सेल्फिश राजकारण आमी सांगलेले, इतले सेल्फिश राजकारण हे केन्नाय चल्लले. हे सेल्फिश राजकारण अजूनही चल्ला. आमी जर तेंच्या वांगडा गेल्ले आयज ह्या सगळ्या झगड्यान आमी आसतले, आमी वाटेकार जावपाचे. आमी प्राउडली ही जी फायट आसा ही फायट आमच्या कुस्तार गेली. प्राउडली आमी जी मतां घेतली ती प्राउडली आमी मतां घेतली. विकत घेवंक ना, कोणाक फोटोन घेवंक ना, रिलीजन यूज करून घेवंक ना, कोणाक खंयचो हे रिलीजन खतरेमे सांगून बीजेपी आनी काँग्रेसी भाशेन घेवंक ना. ही आमी आमच्या मुद्द्यांचेर, गोंयच्या अस्तित्वाचेर आनी गोंयच्या आयडेंटिटीचेर घेतली. गोंयच्या साहेबाचो एक आन्सर करता. गोंयच्या साहेबाचो जेन्ना विशय जालो तेन्ना 1-2 दिसांक रोखडेच आर्जीन एज अ प्रेसिडेंट आमी सगळ्या भुरग्यांक पार्टी लेवलाचेर नोटीस दिली की प्रत्येक भुरग्याक त्या विशयाक तेको दिवचो, त्या लोकांच्या मुवमेंटाक तेको दिवचो. तुम्ही जर पळयतले जाल्यार पयला आसतले की आर्जीचे कितलेशेच भुरगे रेव्होल्युशनरीज त्या प्रोटेस्टाक सामील आसले. आमचो आमदार पदयात्रेक आसलो, आमचो आमदार मडगांवूय आसलो. तसो ना की तो विशय आमी सोडलो, फक्त हांव ऑफिशियली त्या विशयाचेर उलोवंक ना. दॅट डजंट मीन की तो विशय आमी सोडलो, हे तुमकां क्लॅरिफाय करता. आमच्या भुरग्यांचेर केसीय पडलेल्या. दुसरो विषय जॉब स्कॅमाचो. जेन्ना आमचो आमदार निवडून येयलो तेन्ना पयल्याच असेंब्लीन स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयांत जावचे म्हणून प्रश्न आमच्या आमदारान मांडलो. आमचो जर तुम्ही विजन डॉक्युमेंट 2022 पळयत जाल्यार भितर क्लियर कट बरयला की स्टाफ सिलेक्शन कमिशन गोंयांत जावपाक जाय. आनी हे जे जॉब स्कॅम जाता नाजाल्यार नोकऱ्यो जे विकतात आनी हे विकप आतांच्यानूच चालू ना, हे काँग्रेसच्या टायमा वयल्यान आसा. हे कोणे केला, कोणे सुरवात केल्या, हेची कोणे शिकयल्या सगळ्या गोंयांक खबर आहा. म्हणून बीजेपी पावरान नासली.
जे काँग्रेसीन शिकयला तेच बीजेपी फुडें व्हरता आनी आतां ते एक कॉर्पोरेट स्टायलीन व्हरता. इतलोच डिफरन्स आहा पूण तेच चालू आहा. सो जॉब स्कॅम हो नवीन विशय न्हू की तेका लागून हांव 7 म्हयन्यांनी उठतलो म्हणून. म्हाज्या खातीर तर तो नवीन नासलो. हो विषय हेच्या पयलीं आसलो. दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केल्ले आनी दॅट इज वाय स्टाफ सिलेक्शन कमिशन 2022च्या विजन डॉक्युमेंटान आमी घातलें. आतां आनी एक गजाल आहा. वर्साक 1 लाख भुरगे इंटरव्यू आन्सर करता. भितरले एक 10,000 जावन 5,000 जॉब मेळटा. आमच्या कडेन खुबशे भुरगे येयले, म्हाज्याय कडेन येयले, गिरेशाय कडेन येयले की तुम्ही हो विषय घ्या, तुम्ही हो विषय घ्या. आमच्या आमदारान हेजेर उलयला, आमच्या आमदारान हेजेर प्रेस कॉन्फरन्सूय घेतला, बायटूय दिला. जेन्ना आमकां दिसलें की हे कितले कॅज्युअल जालेले आहा ते. आतां कॅज्युअल कित्याक म्हणटा, थोडे पॉलिटिकल पार्टीन तेजो विशय केलो पूण 1 लाख जेन्ना भुरगे एप्लिकेशन करता, एग्जामी आन्सर करता, भितरले 10,000 मॅक्सिमम 10,000 भुरग्यांक नोकऱ्यो मेळटा जाल्यार उरलेले 90,000 भुरगे रस्त्यार कित्याक येवंक ना? हेचो मिनींग इतलोच की हे सगळें चलता, हे सगळ्यांक खबर आहा आनी हे अशें चलतले अशें सगळ्यांक गृहीत धरला. दॅट इज वाय आमी स्टाफ सिलेक्शन कमिशन डिमांड केलो. सो जॉब स्कॅम तुमच्या माहितीनुसार सांगता, तुमच्या माहितीक लागून सांगता की जॉब स्कॅम हो गेल्या 2 म्हयन्यांक ना 7 म्हयन्यांक येयल्लो विशय न्हू. हो विशय गेली 20, 25, 30 वर्सां गोंयांत चालू आसा. गोंयांत नोकऱ्यो विकप चालू आसा आनी नोकऱ्यो विकता हे सगळे जाण जाणा. तिसरो विशय सांगलो तुमी लँड स्कॅमाचो. गोंयचे अजून पर्यंत सगळ्यांत चड हिल कटिंग जर कोणे स्टॉप केला जाल्यार ते आर्जीन केला. लँड फिलिंग जर कोणे स्टॉप केला जाल्यार आर्जीन केला. सगळ्यांत चड कंप्लेंट जर हेचेर आसा जाल्यार आर्जीच्यो आसा. कालूच आमच्या आमदारान परतून एकदा रेझोल्यूशन घातला. गेल्या फावटी आमी रेझोल्यूशन घातलेले अर्बनायझेशन ऑफ विलेजीस अँड डेफिनेशन ऑफ मेगा प्रोजेक्ट जावचे म्हणून आनी मेगा प्रोजेक्ट स्टॉप करचे म्हणून. हे गेल्या असेंब्लीक येयल्ले तेन्ना टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे त्या दिसा एबसंट आसलो. एबसंट रावलो तेका खबर आहा. पूण तो आमचो रेझोल्यूशन त्या दिसा आमकां घेवपाक मेळोंक ना. सो आतां परते एकदा ह्या येता त्या असेंब्लीक 31 मेळटा त्या असेंब्लीक हे रेझोल्यूशन आमी घातलेले आहा. आनी तेच्या पयलीं लँड विशय जो आज तुम्ही म्हणटा हो सगळ्यांत पयलीं रेव्होल्युशनरी गोवन्सान अजून पर्यंत गोंयच्या हिस्ट्रीन कितली वर्सां गोंय मुक्त जावन जाले पण गोंयची जमीन राखपाक लागून खंयच्या रिजनल पार्टी कडेन ना जाल्यार खंयच्या नॅशनल पार्टी कडेन ना खंयच्या ह्या सरकारा कडेन एक लँड प्रोटेक्शन बिल घालपाक जालें ना. लँड प्रोटेक्शन एंड कन्झर्वेशन बिल घालपाक जालें ना. सो आमी एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कित्याक आमी हे सगळे विशय पळयल्ले आसा, हे सगळे विशय हँडल केल्ले आसा आनी आमी जाणा की जेन्ना जेन्ना गांवांत हे विशय जाता तेन्ना आमच्या भुरग्यांक थंय वयचें पडटा, दीसभर रावचें पडटा, फ्लायिंग स्क्वॉडाक आपोवचें पडटा, पंचायतीन वचून बोवाळ घालचो पडटा, पंचायतीन भुरग्यांचेर कंप्लेनी जातात, सेक्रेटरी कंप्लेंट घालता केन्ना पंच कंप्लेंट घालता केन्ना सरपंच कंप्लेंट घालता आनी तेजे केसीस अजून आमच्या भुरग्यांचेर चालू आसा. सो हे विशय जावपाक जायना आनी हेचो वांगडाच वन टायम सेटलमेंट जावपाक जाय. एकूचदा हो प्रश्न सुटावो जावपाक जाय. तेका लागून रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षान लँड कन्झर्वेशन बिल घातलें, लँड प्रोटेक्शन एंड लँड कन्झर्वेशन बिल घातलें. ते बिल घातलें पूण ते बिल कोणेच सपोर्ट करूंक ना. जशें पोगो बिल सपोर्ट करूंक ना तशें हें बिल कोणें सपोर्ट करूंक ना. हे बीजेपीच्या सरकारान तर भितर ते हाडूंकूच ना. बीजेपीच्या सरकारान हाडूंक ना ते सोड, बाकीच्या ऑपोजिशनानूय हे बिल हाडपाक लागून सरकाराचेर दबाव हाडूंक ना. आयज जर आमी तुमी जर कितें उलयता जाल्यार तेच गजाली आमी हेच्या पयलीं करीत येयला. फायर ब्रिगेड एम्ब्युलन्स कशी, टीसीबीचे फ्लायिंग स्क्वॉड कशे प्रत्येक स्पॉटाचेर पावप. हांव तुमकां सांगता असल्यांनी गोंय वाचोवपाक शकना कित्याक आमच्या कडेन तितले रिसोर्स ना, आमच्या कडेन तितले भुरगे ना, आमच्या कडेन तितले लिगल टीम ना की सगळे आमी वाचोवपाक लागून. तेका लागून आमचो आमदार जो आमी असेंब्लीन धाडला ते आमदाराच्या थ्रू लँड कन्झर्वेशन एंड प्रोटेक्शन बिल आमी घातलेले आसा. ते जर बिल पास जालें आमी गजाली करता ते बारीक बारीक हेंचे हांगा वाचय थंय वाचय तो वाचय हो प्लॉट वाचय थंय लँड फिलिंग ना. आमकां जाय पूर्ण गोंय संपूर्ण गोंयान एक कायदो येवचो सो दॅट हे जे दिल्लीकार आहेत गोंयचे जे अतिक्रमण करतात हे जे लँड कन्वर्जन जाता ते बंद जावचें म्हणून. सगळ्यांत पयलीं 39 हेचेर प्रोटेस्ट आमी केलो. टीसीबीच्या ऑफिसांत रातभर आमी बसले.
आमच्या आमदाराच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आता 339 एच्या अंडर लँड कन्व्हर्जन जावपाची आसा त्याची सगळ्यात पहिली ऑब्जेक्शन आमच्या आमदारान दिली. थंयच्या जनतेन सुद्धा न्हू, लोकांनी सुद्धा न्हू, आमच्या आमदारान सगळ्यात पहिली व्हरून दिली. थंयचो जो एक्स बीजेपीचो आमदार आसलो त्यांनी आपली लँड कशी कन्वर्ट करून घेतल्याची प्रेस सुद्धा घेतली. आणि दुःखाची गजाल म्हटल्यार ती प्रेस खंयच्या टीव्हीचेर दाखोवंक ना, खंयच्याच मिडियाचेर दाखोवंक ना. येदी व्हडली गजाल. आयज आमी एका विशयाक जर पावना जाल्यार आमकां प्रश्न येता, पूण जेन्ना आमचो आमदार एक्स आमदाराचे लँड कन्वर्जन भायर काडटा तेन्ना तेजेर प्रश्न येना. जेन्ना आमचो आमदार विजय सरदेसायन लँड कन्वर्ट केलो हो विषय काडटा तेन्ना तो टीव्हीचेर येना, तेन्ना तो मिडियाचेर येना, तेन्ना दुःख जाता. जे आमी विषय घेता ते जर येना, जेन्ना आमी घेना तेन्ना जर आमकां प्रश्न पडटा जाल्यार ही सगळ्यात व्हडली दुःखाची गजाल आसा. कित्याक आमी प्रेसाक एक पावरफुल वेपन म्हणून मानता. जशें आमी स्वताची सोशल मिडिया यूज करता तशी प्रेसाची सोशल मिडिया जावं ना जाल्यार टीव्ही चॅनल जावं ना जाल्यार प्रेस मिडिया हे जावं न्यूजपेपर जावं ही एक पावरफुल टूल आसा, पावरफुल वेपन आसा. आणि ते वेपन जर सारखे यूज जायना आणि जर आमी विषय घेता ते जर फुडें येना जाल्यार आमकां तरी तेजे दुःख जाता. सांगता की जॉब स्कॅम ना जावपाक लागून आमचो एमएलए जेन्ना पहिलेच फावटी पहिल्याच असेंब्ली सेशनाक भितर पावलो तेन्ना पयलोच विषय काढलो तो जॉब स्कॅमाचो, पयलोच विषय काढलो तो स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो. रुलिंग बीजेपीच असली आणि बीजेपीच आसा. दुसऱ्या एमएलएनी काढूंक ना. तुम्ही फुटेज पळोवंक शकता, तुम्ही तुमचे प्रेस रिपोर्ट पळोवपाक शकता. फर्स्ट विषय स्टाफ सिलेक्शनाचो जर काढलो यंगस्ट एमएलए आरजीपीच्या एमएलए आमकां गरज नासली. आमच्या विजन डॉक्युमेंटार बरयल्ले आसा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातले आमी करतले म्हणून, जर सरकारान येयले म्हणून. आणि तेच आमी सरकारान ह्या सरकारा कडल्यान घडोवन हाडपाचें म्हणून आमी थारायलें आनी आमी तें केलें. आणि आता सध्या ते चालीक लागलेले. आता ते कशें जातले तेजे रुल्स अँड रेग्युलेशन हे सगळे पळोवपाक जाय. ते सगळे येयल्या उपरांत आमी डिसायड करतले की हेचेर आनी कसो आवाज काडपाचो तो. प्रत्येक हांव म्हणटा की आमी आमचें काम कंटिन्युअस करीत आसा. तुवें दिसतालें की आमी कित्याक करतलो ना. सो आमचो हें आसा, कोण सेलिब्रेट करता कोण कितें करता तो तेंचो हें आसा. आमकां आहा की गोंयचो अस्मिताय आमकां प्रत्येक थोडे म्हणटा पळय गोंयचे हेरिटेज सायट प्रोटेक्ट जावपाक जाय. गोंयचो हो हेरिटेज सायट आसा. हांव म्हाज्या हेतून आसा की आख्खें गोंय हेरिटेज. म्हाका लागून गोंयचो प्रत्येक जागो हेरिटेज आसा आणि हे गोंय आमी राखपाक जाय. इट इज नॉट ओन्ली सम लोकेशन, सगळे वचपाक जाय. सगळे कडेन आमचे हेरिटेज आमी गोंय हेजे व्हडले तर म्हणटा जाल्यार ते राखपाक लागून तेका लागून आमी कायदो घातलेलो आसा. म्हणून आमी एका जाग्यार वचून फायट करतले आणि ती फायट सक्सेसफुल जातले हे आमी तुमकां अश्योर करिना. पूण एसेंब्लीन ह्या सरकाराचेर प्रेशर हाडपाक तेका एक्सपोज करपाक ते काम तरी आमी 100% करतले. उजो बेगीनूच पेटलो आणि बेगीनूच जातलो. आता ही सुरुवात जाल्लेली आसा. आता आमची सिरीज ऑफ मिटींग चालू जातली आणि काम चालू जातलें. मनोज